नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाय गोठा योजना 3 लाख रुपये मिळणार. अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, उन्हाळ्याची सुरुवात झालेली असून जनावरांसाठी निवारा असणे आता काळाची गरज बनली आहे. जशी माणसाला घराची गरज भासते तशीच गरज आपल्या पाळीव प्राण्यांनाही असते. विशेषतः गाई आणि म्हशीसारख्या जनावरांना योग्य गोठा नसेल तर त्यांना आजार होण्याची धोका वाढतो. हाच विचार करून महाराष्ट्र शासनाने गाय गोठा योजना 2025-26 सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांना पक्क्या गोठ्याचे बांधकाम करण्यासाठी 100% अनुदान देते. त्यामुळे गाई म्हशीचे संगोपन व्यवस्थित करता येते आणि दूध उत्पादनातही वाढ करता येते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जनावरांना जर छपराखाली योग्य जागा दिली गेली तर त्यांचे आरोग्य चांगले राहते, आजार टाळतात आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते. राज्य सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी. या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याच्याकडे किमान 2 गायी किंवा म्हशी असाव्यात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विभक्त जमातीतील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, अपंग शेतकरी, भूसुधार योजनेचे लाभार्थी आणि वन हक्क कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याजवळ किमान 2.5 एकर आणि जास्तीत जास्त 5 एकर जमीन असावी. तसेच त्याने मनरेगामध्ये नोंदणी केलेली असावी आणि किमान 100 दिवस काम केलेले असावे. शेतकऱ्यांकडे किती गायी किंवा म्हशी आहेत यावर आधारित अनुदानाची रक्कम निश्चित केली जाते. किमान 2 आणि कमाल 6 जनावरे असल्यास यासाठी सुमारे 70,000 रुपयापर्यंतचे अनुदान मिळते. 6 ते 18 जनावरांसाठी 1.5 लाखाच्या आसपास आणि 18 ते 18पेक्षा जास्त जनावरांसाठी 2,30,000 रुपयापेक्षा अधिक रक्कम मिळू शकते. हे अनुदान 3 टप्प्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. पहिला टप्पा गोठा सुरू करण्याआधी, दुसरा टप्पा बांधकामाच्या वेळेस आणि तिसरा टप्पा पूर्ण झाल्यावर दिला जातो. गोठ्याचे क्षेत्रफळ जनावरांच्या संख्येनुसार ठरते. उदाहरणार्थ 2 ते 6 जनावरे असतील तर गोठा सुमारे 27 चौरस मीटरचा असावा. गव्हाण, मूत्र, संकलन टाकी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी या सर्व गोष्टी आराखड्यात असणे आवश्यक आहे. पाणी साठवण्यासाठी किमान 200 लिटरची टाकी आणि मूत्रासाठी 250 लिटरची टाकी असावी. गोठा बांधताना हवेची चांगली जुळवाजुळव, पावसापासून संरक्षण आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा लागतो. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे दाखला जर लागू असेल, पशुपालनाचा दाखला, जनावरांचे टॅग प्रमाणपत्र, मनरेगा, जॉब कार्ड, 7/12 आणि 8A उतारा, बँकेचे पासबुक, ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आणि गोठा बांधायच्या जागेचा आराखडा आवश्यक असतो. तसेच अर्जदाराचा मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड, फोटो आणि घोषणापत्र याचीही आवश्यकता असते. अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे? गाय गोठा योजनेसाठी अर्ज 2 प्रकारांनी करता येते. ऑफलाईन अर्जासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत जाऊन फॉर्म घ्यावा. तो भरून सर्व आवश्यक कागदपत्रासह ग्रामसेवक किंवा सचिवाकडे जमा करावा. गोठ्याचे काम सुरू करण्यापूर्वी जागेचा फोटो काढावा. काम सुरू असताना दुसरा फोटो आणि गोठा पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यासह अंतिम फोटो आवश्यक असतो. हे 3 फोटो 7 दिवसाच्या आत सबमिट करणे बंधनकारक आहे. हे फोटो टप्प्याटप्प्याने अनुदान मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. गाय गोठा योजना 2025-26 ही शेतकऱ्यांसाठी केवळ अनुदान योजना नसून त्यांच्या पशुपालन व्यवसायाला दिशा देणारी एक सुवर्ण संधी आहे. योग्य गोठा असला की जनावरांचं आरोग्य टिकतं,
दूध उत्पादन वाढतं आणि उत्पादनही वाढतं. जर तुम्ही पात्र असाल तर उशीर न करता आजच या योजनेचा अर्ज भरा आणि तुमच्या शेतीला आणि पशुपालन व्यवसायाला बळ द्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.